नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि सुट्टी आपली संपली। आज आता ड्युटीला जायचं। मी आवरून तयार झाले, टिफिन बनवलाय। काय काय बनवले ते चला दाखवते। नाश्त्यासाठी बनवलेला आहे उपमा, एक बनाना घेतलेला आहे सोबत। दुपारच्या जेवणासाठी मी बनवलेली आहे चपाती आणि वांग्याची भाजी। चला आता पटपट टिफिन पॅक करूया आणि निघूया हॉस्पिटलला। हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून मी जिमला गेले, जिम मध्ये वर्कआउट केला आणि घरी आले, फ्रेश झाले। आता जायचं किचन मध्ये। आज घरी राणी दीदी आणि दिनेश दादा येणार आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल भाजी करायची म्हणून निखिल बाहेर पनीर आणायला गेलेले आहेत। विद्या पण गेले त्यांच्यासोबत। तोपर्यंत मी भात बनवते। आज मी आता जिरा राईस भात बनवायचं ठरवलं। या ठिकाणी मी कणिक मळून ठेवलेली आहे। जिरा राईस भात बनवण्यासाठी तांदूळ भिजत घातलेले आहेत। इकडे कोथिंबीर आणि मिरची चिरून घेतलेली आहे। आता आपण भात बनवूया। नीतू तिच्या आजीसोबत बाहेर गेली होती भजनाला जाऊन आले आणि घरात आत्या आणि बाबा दिसले नाही, तर विचारते की आई आत्तू बाबा तिला सांगितलं ते बाहेर गेलेत भाजी आणायला, तर एकटीच खेळत बसले। टिंग टिंग, नीतू आहे का घरात? नीतू राणी आहे का घरात? हा, खिडकीतून येऊ का आम्ही? काय करते तू? बाहुलीला रिपेअर करते? होय। बिकी द्यायचं बाहुलीला की नीत तुला? बाहुलीला बिकी नाही खाती। बाहेर कशी गेली बाहुली? घे। देवाला दिवा अगरबत्ती लावला। आता काय करते? बाहुलीचं बूट घालते। तिचा बूट केवढाच आहे, तुला कसं बसेल? छोटूच आहे तो। तुझे पाय मोठे झालेत। हो, तो कोणाचा आहे? बाहुलीचा आहे ना? बनवून झालेला आहे। जेवणामध्ये आहे चपाती, काकडी, दाल तडका बनवला आहे विद्याने आणि मी बनवलेले आहे पनीरची भाजी। या ठिकाणी लोणचं आहे। आता भात ठेवायला जागा नाही, त्यामुळे भात नंतर घ्यायचा। दीदी दादा आलेले आहेत, सगळेजण आता जेवायला बसल्यात। शौर्या पण आली सोबत। जेवण करून झालं आणि आता आम्ही सगळेजण आईस्क्रीम खाणार आहे। कोणतं आणलं ते दाखवते। बटरस्कॉच फ्लेवरचा आईस्क्रीम आणलेला आहे। आता सगळेजण मिळून खाणार आहे। अभ्यास करायला लागली आता। चला आईस्क्रीम खायला, नंतर कर अभ्यास। चला, तू दीदीला दाखव ना तुझं बुक। घे ना ते सोबत, घे दीदीला दाखव। हा चल। आई बाबा बोल माझ्या शेजारी नाही तर मामाच्या शेजारी सगळेजण बसून आता आम्ही गप्पा मारतोय। एक छान विषय रंगलाय लग्नाचा, तर प्रत्येक जण आपापल्या लग्नाच्या बाबतीतलं मत या ठिकाणी आता सांगणार आहे। लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं? आता निखिल आपलं लग्नाबाबतचं मत सांगणार आहेत। बोला। लग्न करावं, सगळ्यांनी सुखी राहावं, आनंदी राहावं, चांगलं असतं। खरं खरं बोला। ऑफ कॅमेरा जे बोलत होता ते बोला। लव्ह मॅरेज करावं शक्यतो तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकता। लव्ह मॅरेज केलं तर अरेंज मॅरेज पेक्षा। होय का? हो नक्की? हो नक्की नक्की। आता नीतू सांगणार आहे। कोणाचा नंबर नीतू? बर बर। आता कोणाचा नंबर, कोणाचा व्हिडिओ करायचा? बर, मामाकडे जाऊया आपण। दिनेश दादा सांगणार आहे आपल्याला, लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं? लग्न करा पण घरच्यांच्या संमतीने करा, एवढंच। ठीक आहे, छान। मी म्हणते लग्न करावं तर अरेंज मॅरेजच करावं आणि लव्ह मॅरेज करायचं असेल तर संमतीने करा बस। आणि अरेंज मॅरेज करताना
मला असं वाटतं की थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं मुलींनी पण, मुलांनी पण करावं, तरच संसार होऊ शकतात आणि एकमेकांना समजून घ्यावं. छान छान छान. राणी दीदींनी खूप डिटेल मध्ये आणि छान मत मांडलेलं आहे त्यांचं. आता बघूया कोणाचा नंबर येतोय. तू आता कोण बोलणार? कोणती आहात तू? आता विद्या या ठिकाणी आपलं मत मांडणार आहे. विद्या, काय मत आहे तुझं? माझं लग्न झाल्यावर सांगते. बर, चालेल चालेल. बोल. मॅरेज करावं मला वाटते. का बरं? सगळे काही विचाराने करता येतं, सगळ्यांची मतं असतात त्याच्यात. थांब नी, तू आजीला बोलू दे. हा. आणि लव्ह मॅरेज म्हटलं तर मग आंतरजातीय वगैरे असते, त्याच्यात एवढं सगळ्यांना लोकांना इंटरेस्ट वाटत नाही लग्नात पण. त्याच्यात आपलं आणि ह्याच्यात असावं कसं आपल्या जातीत असावं, आपल्या जातीतलं अरेंज मॅरेज असावं असं आत्यांचं मत आहे. वा वा, छान. लग्नाबाबतचं माझं मत असं आहे की लव्ह मॅरेज देखील चांगलं आहे, अरेंज मॅरेज देखील चांगलं आहे. फक्त मुला मुलींच्या मनानुसार झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला एकमेकां म्हणजे आवडलं पाहिजे, तर मग ते लग्न टिकतं. मनापासून असेल, मग प्रेम असो किंवा अरेंज मॅरेज असो, टिकू शकतं लग्न. आणि लग्न करण्यापेक्षा टिकवणं जास्त महत्वाचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. तर आपण विचारलेल्या प्रश्नाची सगळ्यांनी एवढी छान उत्तरं दिलेत, तर आणखी एक प्रश्न त्यांना विचारूयाच, बघूया काय काय उत्तर मिळते आपल्याला. प्रश्न एकदा सांगते, सगळ्यांनी ऐकून घ्या बरं का. तर प्रश्न असा आहे की जर तुम्हाला पुढच्या जन्मात विचारलं कोणी किंवा चान्स मिळाला लव्ह मॅरेज करायचं किंवा अरेंज मॅरेज करायचं, तर तुम्ही काय करणार, असा प्रश्न आहे. सुरुवात आपण दादापासून करूया. दादा, तू काय उत्तर देणार या प्रश्नाचं? पुढचा जन्म मोठ्याने बोला, मोठ्याने. पुढच्या जन्मी अरेंज मॅरेजेस प्रेफर करेन. अरेंज मॅरेज. हा, फक्त पुढे जास्त बघायला. बरं. मी लगेच भेटली म्हणून का? हा, तुम्ही काय प्रेफर कराल पुढच्या जन्मात, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? मी पुढच्या जन्मात लव्ह विथ अरेंज. लव्ह विथ अरेंज. हा. छान. तेही घरच्यांच्या संमतीने. म्हणजे दोन्हीकडचे बाजूच्या बाजूंची मतं एक पाहिजे. छान छान. अरेंज आलेला आहे विद्याकडे. विद्या, तुझं काय मत आहे? तू काय करशील पुढच्या जन्मात? त्या जन्मी माझं लग्न झालेलं नाही, या झाल्यानंतर पुढच्या जन्मी सांगते. की तुम्हाला पुढच्या जन्मात कसं मॅरेज करायला आवडेल, लव्ह की अरेंज? माझा पुढच्या जन्मावरती विश्वास नाही. जे काय ते आज जन्मी. अजून एक इच्छा असेल तर अजून एक पण इच्छा नाहीये. पुढच्या जन्मी करायचं असेल तर लव्ह मॅरेजच करायचं. होय का? आता मी माझं मत सांगते. मला पुढच्या जन्मात लव्ह मॅरेजच करायला आवडेल, आणि तेही माझ्या नवऱ्यासोबतच. मामासोबत लपाछपी खेळते. जायचं? हा. कुठे लपलाय मामा? बाहेर मामा. तिकडं जायचं. मामा खिडकीतून बाहेर गेला काय ग? पलीकडे बघ बरं कुठं. खिडकीतून बाहेर गेला काय मामा? बाहेर गेला मामा खिडकीतून? बघ हा. का? कसं काय उडी मारून गेला? हा, बघ बरं एकदा, बघ बघ. जा खिडकीपाशी जाऊन बघ बरं. दिसतोय का सारखं? तुला सापडलंच नाही नीट. तू आम्ही तुला हिंट दिली आम्ही तुला. आता मी सगळेजण एकत्र जमलेलो आहे, तर आणखी एक गेम खेळायचा विचार आहे. निखिलने नवीन गेम बघितलेली आहे कोणते तरी, तो आता सांगणार आहे आणि ती गेम आम्ही सगळेजण मिळून खेळणार आहे. निखिल आपल्याला खेळ काय असणार आहे ते सांगतोय आणि त्याचे नियम वगैरे सांगणार आहे. चला. तर गेम असा आहे की प्रत्येकानं आपापल्याबद्दल तीन वाक्य सांगायचे, आणि 3 वाक्यापैकी एक वाक्य जे आहे ते खोटं असणार आहे, आणि बाकीच्या टीमनं ते ओळखायचं की त्यातलं खोटं वाक्य कोणतं आहे. अच्छा. तर अशी ती गेम आहे. बाकीचे 2 वाक्य बरोबर सांगायची, एक चुकीचं 2 सांगायचं. वाक्य बरोबर सांगायची, एक वाक्य चुकीचं सांगायचं.
आणि जे चुकीचं वाक्य आहे ते बाकीच्या टीमनं ओळखायचं. एकच चान्स प्रत्येक टीमला मिळणार. ठीक आहे, चालेल. टीमनं एकमेकांचे डिस्कशन करून फायनल वाक्य सांगायचं. ठीक आहे, चालेल. आणि गेमची सुरुवात निखिल पासूनच करूया. चला निखिल, तुम्ही सांगा. पहिलं वाक्य आहे की मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डिजिटल मार्केटिंगचा. ओके. दुसरं वाक्य असं आहे की मी डेड लिफ्टिंग 100 kg पर्यंत करू शकतो. आणि तिसरं वाक्य असं आहे की माझा फेवरेट हिरो शाहरुख खान आहे. ओके. आता बाकीचे ह्यातलं चुकीचं वाक्य कोणतं आहे ते ओळखणार आहेत. खेळण्याची बैठक व्यवस्था जर आम्ही बदलली आहे, दुसऱ्या रूम मध्ये येऊन बसलेलो आहे, म्हणजे व्यवस्थित इथे आता शूटिंग घेता येईल आपल्याला. चला बाकीचे टीम मेंबर ओळखा. चुकीचं वाक्य कुठलं आहे? तुम्ही सांगा, तुम्ही नाही ना. माझ्या मते दुसरं वाक्य. 100 kg कसं हे करेल तेव्हा? सगळ्यांच्या मते दुसरं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य चुकीचं. म्हणजे आम्ही टीम मेंबर जिंकले. हो. टाळ्या. नंबर आहे रानदीदी, चला चालू करा. पहिलं वाक्य आहे मला तृप्ती डिमरी हिरोईन आवडते. दुसरं वाक्य आहे मला हॉरर मूवी बघायला खूप आवडतात. आणि तिसरं वाक्य आहे मला कुकिंग मध्ये वेगवेगळे पदार्थ करायला खूप आवडतात. चला आता आपल्याला ओळखायचं आहे. हॉरर मूवी तरी आवडते आणि कुकिंग मध्ये वेगवेगळे पदार्थ पण पहिलीच आवडत नाही मला. पहिलंच आवडत नाही. माझंही तेच मत आहे. पहिलं चुकीचं आहे. पहिलं वाक्य चुकीचं आहे. हॉरर मूवी आवडते ना बघायला. मला सांग की तुम्ही. मी सांगू का, तिला हॉरर मूवी आवडत नाहीत बघायला. होय का? पहिलं ती दिंगरी आवडते आणि हॉरर मूवी तर आवडतात ना बघायला. नाही, ती बघत नाही. बघ निखिल म्हणे चुकीचं. मला नाही तर तेच वाटत होतं. मलाही तेच वाटत होतं. मला हॉरर जर सांगितलं तर माहित होतं ना हे आता. हो बरोबर आहे. पण असू दे ना, तुम्ही विनर झाला. तुमचं कोणी ओळखू शकले नाही. चला. थांबा ना, माझा नंबर राहिलेला आहे. माझी 3 वाक्य आहेत. त्यापैकी पहिलं वाक्य मी लवकरच हॉस्पिटल चेंज करणार आहे. दुसरं वाक्य असं आहे मी YouTube वरती डेली व्लॉग बनवते. आणि तिसरं वाक्य असं आहे मी एक पुस्तक लिहिलं आहे. यापैकी आता चुकीचं वाक्य ओळखा. काय पहिलं वाक्य चुकीचं आहे. कोणाला बोलायचं? आणि एवढं शुअर त्यांचं मत घ्या सगळ्यांनी. मला वाटतं पहिलं. मला वाटतं तिसरं. पहिलं लिहिलंय लिहिलंय. काय लिहिलंय ग? मी कधी मला कसं माहित नाही की त्यांना लिहिलंय ना. ते दोघींचं नाव आहे त्याच्यात. हिचं नाव होतं. आहे. मी त्याचं पण नाव नाही बघितलं. पहिलं तू लवकर हॉस्पिटल चेंज करणार आहेस. हा बरोबर आहे. बुक लिहिलंय म्हणजे. नंबर आलेला आहे दादाचा आणि दादा त्याची 3 वाक्य बोलणार आहे. चला. मला पान खायला खूप आवडतं. माझं पॅकेज 15 लाख आहे आणि मला 4 भाचे आहेत. चला आता टीम मेंबर ओळखणार आहेत. यापैकी चुकीचं वाक्य कोणतं आहे? तुम्ही ते सांग की काय. माझ्या मते नंबर 2. मला पण नंबर 2 वाटतं. पान आवडतं, 4 भाचे तर आहेत, त्यामुळे नंबर 2. विद्या तू पानामध्ये पण चमन चटणी आवडते. मला ते काय कसं सांगितलंय. अगं ते राहू दे, वाक्य बोला तुझ्या मते सांग. तुम्ही नाही सांगायचं माझं पण ते बरं, 2 नंबर. नाव पाहिजे. 2. दादा तो असं सांग. नाही सांगत नाही. तुम्ही काय तुमचं. सगळ्यांनी 2 नंबर सिलेक्ट केलेला आहे. 2 नंबर म्हणजे चुकीचंच वाटते. चुकीचं आहे. याच्यापेक्षा जास्त आहे का? तसं नाही. खरं त्या बनवलेल्या आहेत राजा, राणी, शिपाई,
पोलीस आणि चोर. चला आता सगळेजण खेळूया. या ठिकाणी आमचा चोर पोलीस खेळ संपलेला आहे आणि या खेळामध्ये राजा बनलेला आहे निखिल आणि राणी बनलेली आहे मी. आजचा व्लॉग आपला मस्त झालेला आहे. आम्ही भरपूर गेम खेळलो. लहानपणी जेव्हा आम्ही सगळे एकत्र यायचो ना तेव्हा असंच भरपूर गेम खेळायचो. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागं राहायचो. तर आज पण तसंच झालेलं आहे. पण मजा आली खेळून सगळ्यांसोबत. चला तर मग बाय, गुड नाईट. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय. आणि हो, एक अनाउन्समेंट करायची आहे की आता विद्या उद्या जाणार आहे राणी दीदींकडे राहायला. चल विद्या, बाय बाय कर एकदा. बाय. ये लवकर परत. हो. आणि गुड न्यूज दे लवकरच लग्नाची.